रावेर पोलिसांची मोठी कारवाई. मसाला व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद. लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज. अशाच बातमी बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा. सविस्तर बातमी खालीलप्रमाणे. रावेर पोलिसांनी बरहानपूरच्या मसाला व्यापाऱ्याची गाडी अडवून 8 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून असून या प्रकरणी 7 संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींकडून 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाला आहे. फारुख शेख रईस, अत्ताउल्ला खान, दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादर सुपडू, शेख समीर शेख कलीम उर्फ विकू, राहिल खान दाऊद खान, रहमान खान अय्यूब खान उर्फ मुन्या, अक्रम खान इस्माईल खान सर्व बंडू चौक रावेर असं अटक केलेल्या 7 संशयितांची नावं असून या कारवाईने लूटमार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बरहानपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर आणि रावेर भागात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री 9 वाजेच्या सुमारास खानापूर RTO बॅरलजवळ 8 ते 9 इसमांनी त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली होती. या प्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. घटनास्थळी CCTV कॅमेरे नसल्याने रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल 67 CCTV फुटेज तपासले. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रावेरमधील बंडू चौक परिसरातील 7 जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या 7ही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 95,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी आणि 2,55,000 रुपये रोख असा एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.